तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। अपेक्षा करते तुम्ही छान असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल। तर इथे मखाने आहेत ना, छान असे ना मी रोस्ट करून घेतले तुपामध्ये आणि लोलोला अशा प्रकारचे ना मखाने फार आवडतात। अगदी प्लेनसुद्धा तो खातो आवडीने, पण त्याला स्पायसी वगैरे किंवा काही चाट मसाला वगैरे टाकून बनवलेले अजिबात आवडत नाही। सो त्याच्यामुळे त्याला जसे आवडतात तशा प्रकारे मी तुपामध्ये रोस्ट करून ठेवले आणि ते छान असे ना एअरटाईट बरणीमध्ये ठेवून दिले, म्हणजे ते अजिबात नरम पडत नाही, जसे तसेच राहतात। आणि या बरण्या खूप छान आहेत, डीमार्टमधून मी आणल्या होत्या आणि याचा एक्सपिरियन्स खूप छान आहे। याची लिंक मी ऑनलाईन जर असेल ना तर तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेन। आणि आता पुन्हा एकदा ना चॉकलेट्स बनवायला मला सुरुवात करायची आहे, कारण रक्षाबंधन जवळ आहे, त्यामुळे ना मला याची सुरुवात करायची होती। सो त्यामुळे मी हे मोल्ड सगळे काढून घेतले आणि कोमट पाण्यामध्ये ना मस्त असे भिजत ठेवले होते आणि आता हे सगळे वॉश करून घेणार मी आणि त्यानंतर मग त्यांना मी ड्राय करून घेणार। तर गेल्या वर्षी ना मी घरगुतीच म्हणजे माझ्या ओळखीमध्ये थोडासा ना चॉकलेटचा बिझनेस जो होता तो स्टार्ट केला होता घरगुतीच। तर फार छान त्याला रिस्पॉन्स आला, म्हणजे नवीन असूनसुद्धा। तर म्हटलं चला पुन्हा एकदा आपण यावर्षीसुद्धा सुरुवात करूया। तर त्यासाठीच ह्या मोल्ड वगैरे जे आहे ते क्लीन करून घेतलेले आहेत। आणि हा नारळ बघा किती मोठा आहे, तर आईने हा गावावरून दिलेला नारळ होता आणि यामध्ये ना पाणी तर निघतंच भरपूर, त्यासोबत ना खोबरंसुद्धा खूप जाड असतं आणि छान खोवायलासुद्धा मजा येते, कारण जाड खोबरं असेल ना तर मस्त वाटतं म्हणजे एकदम पांढरं शुभ्र असं खोबरं निघतं आणि ते पटपटसुद्धा निघतं। त्याऐवजी जर पातळ नारळ असेल तर ते खोबरं काढायला कठीण जातं आणि खोबरं कमी आणि त्याच्या म्हणजे वाटीला लागून जो काळा भाग असतो ना तो जास्त पडतो, त्यामुळे मग मला ना अशा प्रकारचे जाड खोबरं असलेले नारळ फार आवडतात। तर आता म्हटलं चला हे नारळ फोडून घेऊया, कारण खूप दिवस झाले होते त्यांना आणून। म्हणजे आईकडनं मी जेव्हा गावावरून आली होती त्यावेळेला मी हे आणले होते आणि त्यानंतर ना बरेच दिवस हे तसेच होते। त्या म्हटलं आज त्याला काही करून व्यवस्थित असे ना खोवून घेऊया, म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरता येतील। आणि त्यानंतर मग मी इथे ना जे भुईमुगाच्या शेंगा होत्या क्लीन करून ठेवल्या होत्या मी फ्रीजमध्ये, तर म्हटलं चला त्या आपण उकडून घेऊया, कारण नाश्त्याला काही मला खायला नव्हताच, त्यामुळे म्हटलं चला हेच आपण छान मिठात उकडून घेऊया आणि खाऊया। शक्य असेल तेवढं ना मी जंक फूड अवॉइड करायचा प्रयत्न करते, खात नाही असं म्हणू शकत नाही, पण प्रयत्न करते जितकं होईल तितकं। त्यानंतर इथे गवारसुद्धा क्लीन करून ठेवली होती, तर तीसुद्धा काढून घेतली। आता हिला कट करून घेते आणि याचीच भाजी आज मी बनवणार आहे। तर रोजचंच रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, पण पुन्हा एकदा आपण ना रेग्युलर व्लॉग्समध्ये आता येणार आहोत। खूप म्हणजे गॅप पडला आहे व्लॉग्समध्ये, मलाही कळतं ती गोष्ट, पण काही करू शकत नाही आपण। काही गोष्टी असल्या की या गोष्टी अवॉइड होतातच। तर म्हटलं चला आज पुन्हा आपण नव्यानं सुरुवात करूया ब्लॉगिंगला आणि आता ब्लॉग जे आहेत ते आपले कंटिन्यू येत राहतील एक दिवस ॲड करून। आणि इथे ना मी जे मोल्ड वगैरे होते ते वॉश करून ठेवले होते आणि सुकूनसुद्धा झाले होते, मग त्यांना व्यवस्थित असे डब्यात ठेवून घेतले। आणि हा बघा हा ड्रेस आहे ना मी 2 वर्षानंतर आणलेला आहे टेलरकडून, म्हणजे 2 वर्षापूर्वी मी हा शिवायला टाकला होता आणि नंतर करता ना इतके पटापट दिवस निघून गेले की मला कळलंच नाही की 2 वर्ष कधी झालं। आणि मग फायनली आज मी ना तो घेऊन आली होती आणि मी तो बघितला ओपन करून। आता कदाचित तो मला टाईट होईल, कारण जेव्हा मी स्टिच करायला टाकला होता तेव्हा थोडीशी तब्येत बारीक होती, म्हणजे माझं वजन थोडंसं कमी होतं आणि आता वजन खूप वाढलेलं आहे, त्यामुळे हे कदाचित टाईट होईल। मी काय ट्राय केलं नाही, तसंच ठेवून दिलं। म्हटलं चला आपण उद्या किंवा परवा याला ट्राय करू आणि जर टाईट असेल तर थोडं उसवूनसुद्धा घेऊ। तर इकडे दुपारी ना मी मस्त असे चॉकलेट्ससुद्धा बनवले होते बघा, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स इथे बनवून ठेवले होते, कारण मला याचे फोटो काढूनच ना स्टेटसला ठेवायचे होते। म्हणजे त्यानुसार ना मग ऑर्डर्स येतात आणि मग मी प्रिपेअर करून देते। फार काही नॉलेज नाही, पण छोटंसं जे नॉलेज आहे त्यातून काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करत असते। त्यानंतर इथे ना आम्ही मध्ये क्रॉफर मार्केटला गेलो होतो, म्हणजे मी हा ब्लॉग जो आहे तो नेक्स्ट डेला नंतर 1-2 दिवसानंतर पुन्हा कंटिन्यू केला होता, म्हणजे थोडं शूट केलेलं आहे 2 दिवसांचं। तर आम्ही मध्ये गेलो होतो क्रॉफर मार्केटला, तर त्यावेळेला हे सगळं सामान मी तिथून आणलं होतं। थोडे ड्रायफ्रूट्स आणले होते, त्यानंतर मखाना आणला होता, त्यानंतर ना इथे सीड्ससुद्धा आणले होते। तर काय होतं नॉर्मली जे म्हणजे विदाऊट सॉल्ट म्हणजे जे असतात सीड्स, तर ते मी नेहमी खात असते, पण मुलांनासुद्धा आता विचार केला की आपण थोडं मुलांना सगळ्यांनाच घरातल्यांना देऊया, त्यामुळे त्यांच्यासाठी नाही थोडेसे सॉल्टी आणलेले आहेत आणि माझ्यासाठी असे प्लेन। तर आता हे सगळं डब्यात ठेवून घेते
आणि मेमोरो बदामसुद्धा आणलं होतं. म्हणजे हे बदाम जे आहेत ना तर ते खूप महाग मिळतात आणि हे 1 किंवा 2 असंच खायचं असतात. तर याच्याने आपली जी मेमरी आहे ना ती थोडीशी ग्रो व्हायला मदत होते. अगदी लहानपणापासून मुलांना आम्ही देत असतो. फक्त मी ना म्हणजे जेव्हा वेकेशन असतं, समर असतं, त्यावेळेला मी ड्रायफ्रूट्स थोडे अवॉइड करते, कारण थोडे ते गरम पडतात त्यामुळे. बाकी सीझनमध्ये आम्ही सगळे ड्रायफ्रूट्स खात असतो. त्यानंतर लोलोच्या आवडते चणे. लोलोला चणे फार आवडतात आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की चणे खूप छान असतात आपल्या शरीरासाठी. तर सगळ्यांनीच खरं तर खाल्लं पाहिजे. तर ते चणे मी आता त्याला व्यवस्थित बरणीत ठेवत होती, तर लगेच त्याला मग दिले मी, कारण तो लगेच आला. त्याला कळलं की मी चणे काढले आहेत आणि बघा त्याला खूप आवडतात. तर त्याने लगेच माझ्याकडे मागितले आणि मग मी त्याला दिले आणि तो खूप खुश झाला. हा माझा ना खाऊचा सेक्शन आहे. म्हणजे मी ना स्वतःचा सेक्शन हा बनवलेला आहे खाऊसाठी. कारण काय होतं ना, आपण आतमध्ये सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या की त्या तशाच पडून राहतात. त्यामुळे ना सगळं असं व्यवस्थित असं डिस्प्लेला ठेवलं तर आपलं लक्षही जातो, ते खाल्लंही जातं आणि आपण जरी नाही दिलं मुलांना तरी ते स्वतःहूनसुद्धा इथून घेऊ शकतात. म्हणजे लोलो तर नाही, पण प्रग्रह तर स्वतःहून घेऊ शकतो किंवा मिस्टर घेऊ शकतात. तर त्यामुळे ना मी असा एक कॉर्नर बनवून ठेवलेला आहे. माझा खाऊचा कॉर्नर त्याला मी म्हणते. आणि इथे सगळ्या प्रकारचे बिस्किट्स, खाऊ, जे काही ड्रायफ्रूट्स असतात ते, त्यानंतर नट्स वगैरे सगळंच म्हणजे ठेवलेलं असतं. तर ते मलाही सोपं जातं आणि त्यामुळे मी हा जो कॉर्नर आहे तो क्रिएट केलेला आहे. त्यानंतर इथे ना आता मी डीमार्टमधून आणलेले जे काही भाकरीसाठी जे धान्य होतं तर ते मी क्लीन करायला घेतलेलं आहे. म्हणजे बाजरी आणली होती, ज्वारी आणली होती, नाचणी आणली होती. तर म्हटलं आता क्लीन करायला घेऊया, कारण भाकरीचं पीठ सगळं संपलं होतं घरातलं. तांदळाचंच फक्त थोडंसं शिल्लक होतं, पण म्हटलं बाकीच्या पण आपण दळायला टाकूया, म्हणजे पीठ तयार होईल भाकरीचं आणि खाता येईल. कारण मला म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच भाकरी खूप आवडते आणि ती सोपीसुद्धा जाते. चपात्यांपेक्षा ना भाकरीची टेस्ट खूप छान लागते, पोट भरल्यासारखं सुद्धा वाटतं. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की भाकरी जितकं आपण खाऊ तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं. चपाती सकाळचीच बरी वाटते, संध्याकाळची चपाती नको वाटते. त्यामुळे म्हटलं चला आता हे क्लीन करून दळायला टाकूया, म्हणजे 1-2 दिवसामध्ये दळून आल्यानंतर भाकरी खाता येतील. कारण खूप दिवस झाले ना भाकरी खाल्ल्या नव्हत्या. तांदळाच्या भाकरी आणि फक्त गव्हाच्या पिठाच्या चपात्या एवढंच चाललं होतं. तर आता मी काय करणार आहे, ज्वारी आणि बाजरी मिक्स करून दळायला देणार आहे आणि नाचणी दळायला देणार आहे आणि बाकीची जी ज्वारी आणि बाजरी शिल्लक राहील ती ठेवून देईन. म्हणजे नेक्स्ट टाईम मला व्यवस्थित असं ना क्लीन करायची गरज लागणार नाही, डायरेक्ट मी दळायला देईन. आणि मला तांदूळसुद्धा आता लवकरच ना धुवून सुकत घालायचे आहेत, म्हणजे तांदळाचं पीठही तयार होईल. कारण ते पीठसुद्धा संपलेलं आहे घरातलं. आणि हे बघा, हे वेइंग मशीन जे आहे ना तर तो खूप उपयोगी ठरतं. म्हणजे आता मला मिक्स करून हे द्यायचं होतं, तर यासाठी ना मी ते वजन स्वतःच करून घेतलं. म्हणजे आपल्याला कळतं की आपण किती मिक्स केलेलं आहे. आणि जे आपण पॅकेट्स वगैरे आणतो ना त्याचंसुद्धा मी वजन करते. तर प्रत्येक पॅकेट्समध्ये ना 100 ग्राम किंवा 50 ग्राम असं कमीच होतं म्हणा. आणि ही ज्वारी जी आहे ती मी जास्त भरली होती, म्हणजे 2.5-3 किलोच्या आसपास होती. तर एवढी काय मला दळायला द्यायची नव्हती, त्यामुळे मग मी ज्वारी आणि बाजरी दोन्ही मिक्स करून असं दिलं आणि नाचणी सेपरेट दिली. आणि मी भाकरीच्या पिठातनं कुठलंही पीठ मिक्स करत नाही, म्हणजे तांदूळ वगैरे देत नाही दळायला किंवा दुसरं काहीही देत नाही मी. फक्त प्लेन पिठं आणते आणि जर असं वाटलं कधी की दळून आणलेलं पीठ व्यवस्थित दळलेलं नाही आहे किंवा थोडं भरडं आहे, भाकरी तुटत आहेत वगैरे, तर त्यावेळेला ना मी थोडंसं तांदळाचं पीठ किंवा मग गव्हाचं पीठ थोडंसं मिक्स करत असते आणि मग भाकरी बनवत असते. यामुळे सोपं जातं. तर आता इथे माझं दळण वगैरे करून झालं होतं आणि संध्याकाळ झाली होती, दिवाबत्तीचा वेळ होता. आणि ना खूप दिवस आधी मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केला होता की मला तुळशी वृंदावनाजवळ ना दिवा लावण्यासाठी काहीतरी ऑप्शन पाहिजे. म्हणजे कारण ओपन दिवा जर ठेवला तर तो हवेने विझला जातो आणि बाहेरसुद्धा मी दाराचा दिवा लावते तर तोसुद्धा विझला जातो. आणि मला त्यासाठी ना कोणताही खर्च करायचा नव्हता. मग माझ्या डोक्यात आलं की आपण अशा प्रकारे ना ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचा उपयोग करूया. एक छोटं मडकं होतं, तर त्याच्यामध्ये दिवा लावून मी तुळशी वृंदावनाजवळ ठेवलं. आणि हे दिवाळीतलं ना माझ्याकडे टी लाईट होल्डर होतं, खूप दिवस आधी आणलं होतं, म्हणजे खूप वर्ष झाली त्याला खरं तर. तर त्यामध्ये मी दिवा लावून बाहेर ठेवलं, म्हणजे माझं दोन्ही कामं जी होती ना ती सोपी झाली होती आणि मला कोणताही खर्च करायला लागला नव्हता. आणि ते किचनमध्ये जेव्हा मी दिवा लावते ना तर मी अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये लावते, कपामध्ये. फुटलेला कप होता तर त्याच्यामध्येच मी तो दिवा लावून घेतला, म्हणजे तो विझला पण जात नाही आणि मला कोणताही खर्चही करावा लागला नाही. आणि इथे मी धूपसुद्धा लावून घेतलं. घरामध्ये ना या सगळ्या गोष्टी केल्या ना तर खरंच पॉझिटिव्हिटी येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर असा होता माझा आजचा व्लॉग.
पुढे अजून छान व्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवात झालेली आहे आपल्या व्लॉगिंगची, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केलेली आहे. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ही मी भारंगीची भाजी बनवते ती कशी झाली तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन. बाय.